नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे आपलं न्यू टेक्निकल फॉल्ट मराठी चॅनलवर। आपण कस्टमरच्या घरी फ्रीज रिपेअरिंगला आलेलो आहे। हे बघा मित्रांनो, हायर कंपनीचं हे डबल डोअरचं फ्रीज आहे। या फ्रीजचा प्रॉब्लेम असा झाला की बर्फाचं सगळं वितळलेलं पाणी बाहेर यायला लागले। मागच्या ट्रेमध्ये पाणी ते पडेना झाले, हे सगळं पाणी पुढे यायला लागले। आता या फ्रीजचा आपण ड्रेन चोक काढणार आहे। ड्रेन चोक काढून सगळं पाणी वगैरे त्यात जरा गरम करून वतून आपण सगळं क्लीन वगैरे करणार आहे। हे बघा, 2 स्क्रू काढल्यानंतर ना ह्याला इथं खाच असते। या खाचीतनं पुढं वडायचं आहे। थोडंसं हळूहळू वडलं की हे पुढचं कॅबिनेट असं साईडला निघते। इथं बघू शकता किती बर्फ झाला आहे। पूर्ण बर्फ पूर्ण चोक झाले, पूर्ण सगळं बर्फ गेलेला आहे आतमध्ये। बर्फ सगळं काढून घेऊया। आता इथं थोडंसं गरम पाणी वगैरे ओतून सगळं क्लीन करून इथं पुढच्या साईडला सेन्सर तार टाकून ड्रेन चोक काढायचा आहे। हे बघा, इथं गरम पाणी सगळं ओतून बर्फ ते सगळं वितळूया। हे बघा मित्रांनो, गरम पाणी ओतून सुद्धा बर्फ वितळलेला नाही। आता ही कॉईल अलगद हळूशी थोडीशी साईडला करायची आहे। साईडला केल्यानंतर ना आपला हात तिथं पोचवला आणि तिथं आता आपल्याला ही छोटीशी तार तिथं आतमध्ये घालून ती पाईप क्लीन करून घ्यायचा आहे। तिथं आतमध्ये पूर्ण बर्फ साचला, ही बघू शकता इथं। हे बघा, हे होल दिसते का नाही, हॉलात छोटीशी तार घालून हे सगळं होल आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे। त्यानंतर ना अनेकदा पाणी ओतून आपण मग चेक करायचं आहे की पाणी खालच्या साईडला जाते का। हे बघा मित्रांनो, पाणी खालच्या साईडला पडालेला आवाज यायला लागलाय। एकदा पाईप वर उचलून आपण बघूया पाणी यायला लागले का। हे बघा मित्रांनो, पाणी यायला लागलंय। आपण तार वगैरे टाकून त्याचं होल क्लीन सगळं केलेलं आहे। पाणी पण आता पडायला लागलंय। फायनली मित्रांनो, आपलं काम झालेलं आहे। कस्टमरचा फ्रीज आपण रिपेअरिंग करून दिलेला आहे। अशाच व्हिडिओसाठी लाईक सबस्क्राईब करा।